नातीला ही पापडाची चटणी खूप आवडते. आज मी तिला छान तिच्या आवडीची पापडाची चटणी करून देणार आहे आणि तुम्ही ही चटणी कशी वाटते ते तुम्हाला पण सांगायचं आहे. आधी हे मी पापड भाजून घेते आहे. इथे मी मुगाचे 5 पापड घेतलेले आहे आणि पापड भाजताना थोडी काळजी घेतली की पापड अजिबात जळणार नाही. गॅसवर ठेवल्यानंतर त्याला सारखं अलटीपलटी करत राहायचं आणि मी असे एक नाही असे 5ही पापड याप्रमाणे भाजून घेतले बघा. 5ही पापड भाजून झाले. खूप नाही, लवकर थंड होतात. आता यामध्ये बारीक करून बाकी साहित्य टाकूया. तर इथे पापडमध्ये टाकायसाठी घेतलं टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून, तसेच तिखट, दाण्याचा कूट आणि चाट मसाला आणि मीठ. पापड छान बारीक करून घेतला बघा. किती खूप असा छान छोटासा तयार झाला पापड, 5 पापड असताना सुद्धा. आता यामध्ये टाकला कांदा, टोमॅटो, थोडासा दाण्याचा कूट. आता इथे तिखट मी लहान मुलांच्या दृष्टीने टाकते आहे, पण आपल्या सोयीनुसार टाकायचं तिखट. नंतर यामध्ये टाकते आहे चाट मसाला आणि मीठ तर नसल्यासारखं थोडं टाकलं, कारण की चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असते. आता इथे चाट मसाला आपल्याकडे नसेल तर इथे निंबू पण आपण पिळू शकतो आणि ते नाही पिळलं तरी टोमॅटो तर आपल्या याच्यामध्ये आहेच. आता यामध्ये जाईल छानपैकी अशी कोथिंबीर आणि आता सगळं हे आता मिसळून घ्यायचं. मिसळून झाल्यानंतर आता घेते आहे प्लेटमध्ये घेताना पोळीसोबत, भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. तर यासोबत आता मी काकडी पण ठेवली. नाही म्हणणारी मुलं काकडीसुद्धा यासोबत खाणार, म्हणजेच आरोग्यदायी आपलं डिश तयार झाली. तर आपणास ही डिश कशी वाटली ते अवश्य सांगा आणि त्याबरोबर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू.